भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळाली। भाजपा मोठा भाऊ असला तर अब्रू काढणं अयोग्य आहे असं शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं आणि आपली खंत व्यक्त केली। उठाव करण्याचं कारण होतं आम्हाला की आम्ही हिंदुत्व विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाचे विचाराचे असल्यामुळे आम्ही भाजप आमचा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलोत। पण याचा अर्थ असा नाही ना की हे आमचे आबरू काढतील, आमच्याबद्दल अपशब्द बोलतील, आम्हाला अपमान करतील, असं नाही ना। आम्ही याच्यासाठी उठाव नाही केला की हे आमचे आबरू काढतील। जेव्हा गरज पडते तेव्हा 10 फोन करतात आणि जेव्हा गरज नसते तेव्हा खोटे खाटे आरोप करतात। या संदर्भात प्रतिनिधी सूरज बागडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सूरज, नक्कीच काल विधान परिषदेचा निवडणुकीचा फॉर्म भरण्यात आला होता। मात्र महायुतीचा म्हणून शिवसेनेचे जे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर हे काल कुठे अनुपस्थित असल्यामुळे जे भोव्याचे जे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये शंका उपस्थित झालेले आहेत। आज त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की मला कुठं बाहेर काम होतं म्हणून मी काल उपस्थित हजर राहू शकलो नाही। मात्र कुठे ना कुठे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। मागील विधानसभामध्ये फॉर्म भरत असताना मोठा भाऊ म्हणून भाजपाला आम्ही विनंती केली होती, मात्र ते फॉर्म भरत असताना आलेले नव्हते। मात्र त्यांना आज आम्हाला कुठली आमची गरज वाटत नाही अशी त्यांनी सांगितले। मात्र त्यांनी आम्ही काँग्रेसला सोबत जाणार नाही असं पण त्यांनी व्यक्त आपलं तिथे सांगितलेलं आहे। नक्कीच कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये नाराजीचे सूर पाहायला चित्र दिसून येत आहेत। त्यामुळे नरेंद्र भोंडेकर जे आहेत ते त्यांनी भले सांगितले असेल की आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही, मात्र कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर जो नाराजीचा सूर दिसत आहे की भाजपा आमचा मोठा भाऊ असला तरी आम्हाला कुठे कुठे वारंवार अपमान सहन करावा लागतोय, त्यावरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्याच्यावर भाष्य करतील तेव्हाच कुठे ना कुठेतरी आम्ही कामाला लागू असं तुझा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलेलं आहे। दिद्दी जी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सूरज।